काकुलती येतो हरी क्षणभरी निवडिता तुमची मज लागली सवे ठाईचे नवे हो गडी अनिक बोलावे ते फार बहु थोर नावडती तुमची मज लागली सवे ठाईचे नवे हो गडी भाविके त्यांची आवडी मोठी तुका मने मिठी घाली जिवे तुमची मज लागली सवे ठाईचे नवे हो गडी येऊन तर प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां संजीव यत्खिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादिन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करुणेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला गुणातीत एका जयाचे नामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा शरण शरण एकनाथा जय कपी संति लोक उजागर रामदूता तुलित बलदामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी राम सिया राम सिया राम हे राम सिया राम हे राम सिया भजे व्रजे कमंडलम समस्त पापखंडनम स्वभक्तचित्तरंजनम सदैव नंदनंदनम सुपीचगोचमस्तकम सुनादवेहस्तकम सागरं नमामि कृष्णनागरं भजे भजे जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग पंचम वेद निर्माते सर्व शास्त्रांचं माहेरघर विश्व कल्याणमूर्ती जगमान्य संतमान्य देवमान्य अलौकिक भास्कर ज्ञानेशप्रिय श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा काला या प्रसंगातील सुंदर असा अभंग आहे. काकुलते येतो हरी क्षणभरी निवडिता. साधू संतांनी अनेक विविध प्रकारातून अभंग रचना निर्माण केलेली आहे. ऐका, अनेक विविध प्रकारातून अभंग निर्माण केले. सर्व अभंगातून अनेक अभंगातून साधू संतांनी देवाची करुणा भाकली, विनंती केली. पण जो आज सेवेसाठी घेतलेला अभंग आहे, या अभंगातून स्वतः पंढरीश पांडुरंग परमात्मा भगवान कृष्णाच्या रूपाने अवतारला आल्यानंतर भगवान कृष्णाने या अभंगातून आपली असली करुणा काकुलती या अभंगातून भाकलेली आहे. नोहे नोहे या अभंगातून देव काकुलतीला आलेला आहे. कसं या अभंगाचा अर्थ आहे ऐका. तुकोबराय सांगतात, काकुलती येतो हरी क्षण भरी निवडिता. भगवान कृष्णाला सगळ्या गोपाळाने बाजूला केलं, एकाएकी टाकलं. सांगितलं, कृष्णा तू आमच्यात यायचं नाही, तू अशा अनेक प्रकारे तुझ्याकडे गुन्हे आहेत,
म्हणून तुला बाजूला केलं. बाजूला केल्यानंतर भगवान कृष्णाची झालेली अवस्था, त्या अवस्थेचं वर्णन या काल या प्रसंगातून केलेलं आहे. काकुलती येतो हरी क्षणभरी निवडिता, हरी क्षणभरी निवडिता काकुलती येतो. काकुलतीला आले आहे, रडत आहे. भगवान कृष्ण म्हणतात, अरे गोपाळांनो, पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या, अरे तुमच्या सगळ्यांची मला सवय झालेली आहे. तुमची मज लागली सवय, तुमची सर्वांची मला सवय. तुमच्या विना शक्य नाही. दुसरे गडी नवे गडी न हो, नवे गडी मला आवडत नाही. मला ठाईचेच जुने गडी मला आवडतात. ठाईचे गडी, ठाईचे नवे न हो गडी, ठाईचे जुने गडी तुम्ही मला आवडतात. तुम्हाला वाटतं का मला कोणी बोलत नाही? मला बोलवणारे फार मोठमोठे लोक आहेत, फार मला फोन करतात, पण मला ते आवडत नाही रे गोपाळांनो. अनेक बोलावी ती फार, बहु थोर नावडती. अभंगाचं 3रं चरण. शेवटी तुकोबराय सांगतात, त्या भाविकांची देवाला एवढी काही मोठी आवड आहे, त्या आवडीच्या पित्यर्थ त्या देवाने जीवाला मिठी मारली. मग आता सुटणं शक्य नाही. भाविके त्यांच्या आवडी मोठी, तुका मने मिठी घाली जीवे. असा या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. हे झालं आता खरं कीर्तन. इथून पुढं खोटं आहे असं नाही बरं. या अभंगाला अनुसरून आपल्याला बोलायचं आहे. आपले असणाऱ्या या जन्मभूमीमध्ये माझंही भाग्य म्हणावं लागेल का काल्याचं कीर्तन करण्याचा योग माझ्याकडं आलेला आहे. सगळे ग्रामस्थ मंडळी, सगळे असणारे गावकरी मंडळी यांनी सगळ्यांच्या आमंत्रणामुळे मला येण्याचा योग आला. ऐका, आपल्या वारकरी संप्रदायाचा असा नियम आहे, बोलू नका. आपल्या वारकरी संप्रदायाचा जो जो काही उत्सव आहे, त्या उत्सवाची समाप्ती ही काल्याच्या कीर्तनाने होत असते. काला झाला का आपला उत्सव संपला. बघा, काला हा परिपूर्णतेचं द्योतक आहे. परिस्वरूप जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याचं चरित्र, लीला, गायन, कीर्तन, भजन यानेच त्या काल्याला पूर्णता प्राप्तता होते. म्हणून परिस्वरूप असणारा परमात्मा, त्याचा आपल्याला उच्चार करायचा आहे. हरी ओम पूर्णमद पूर्णमिद पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हा पूर्णाहुतीचा श्लोक आहे. आणि असा परिपूर्ण असणारा देव ते म्हणजे कृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण. राम आणि कृष्ण हे पूर्ण अवतार आहे. आणि त्या पूर्ण अवताराचं आपल्याला चरित्र गायचं आहे. म्हणून आपल्या कार्याला पूर्णता प्राप्तता होते. दुसरा एक महत्त्वाचा भाग ऐका, आजचं कीर्तन म्हणजे पगाराचं कीर्तन. आजच्या कीर्तनातून आपल्याला पगार मिळणार आहे. दुसरा एक महत्त्वाचा भाग, आजचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन. आजच्या कीर्तनातून आपल्याला प्रसाद मिळणार आहे. प्रसाद, प्रसाद फार मोठा महत्त्वाचा. या प्रसादासाठी तुम्हाला आम्हाला माहीत नसेल, हा जो प्रसाद आहे हा वैकुंठा सुद्धा नाही. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे. हा काला वैकुंठा सुद्धा दुर्लभ असणारा काला आज आपल्याला दह्याळमध्ये मिळणार आहे. फार मोठा काला आहे. आता याचं नाव आहे प्रसाद. प्रसाद म्हणजे काय ऐका बरं का. प्रसाद म्हणजे काय? प्र म्हणजे प्रभुके, सा म्हणजे साक्षात, द म्हणजे दर्शन. प्रभुके साक्षात दर्शन याला म्हणायचं प्रसाद. असा असणारा हा प्रसाद आहे. आणि हाच प्रसाद अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यासाठी सगळ्यांनी काय केली पाहिजे? धावपळ केली पाहिजे. कोणी म्हणेल महाराज प्रसाद असेल तर येऊ द्या, लगेच खाऊ द्या. आता जर खाल्लं तर मुरमुरे खाल्ले, दही खाल्लं, लाही खाल्लं असं होतं. हा प्रसाद कधी होतो? तुकोबाराय सांगतात, हा प्रसाद तेव्हाच होतो कधी ज्यावेळेस भगवंताचा चरित्राचा उच्चार केला, अनुवाद गायलं. म्हणून नंतर गोपाल काला सेवन करू हेची अनुवाद, हेची अनुवाद अगोदरच्या चरित्राचा अनुवाद करू, नंतर करोनी गोपाल काला शेव. आपल्याला काला सेवन करायचं आहे. म्हणून काला एक प्रसादाचं कीर्तन आहे. दुसरा महत्त्वाचा भाग, या काल्याने आज पूर्णता प्राप्तता होत आहे. याच्यासाठी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये छोटे छोटे एक ओळीमध्ये 3 उदाहरण दिले. हरी देवळाच्या कामा कळसू, परम गंगेशी सिंधू प्रवेशू, का सुवर्ण शुद्धी कसू 16वा जैसा. ज्ञानोबराय सांगतात, देवळाच्या कामा कळसू. आपलं आता हे मंदिर आहे. या मंदिराचं बांधकाम कधी पूर्ण होतं? जागा भूमिपूजन केल्यावर नाही, बेसमेंट केल्यावर, भिंती बांधल्यावर,
कलर दिल्यावर नाही घुमट तयार केल्यावर कळस झाला का मंदिराचं बांधकाम थांबलं. कळसावर पुन्हा काय नाही, काम नाही. कळसा परत एक काही प्रसादी काम नाही. कळस झाला का मग एकदा कळस झाला का कळसच झाला, त्याच्यावर बांधकाम नाही. हा पण काही लोक कळस झाला काही एखाद्याने राडा केला का म्हणजे काय कळस केला म्हणते नाही. चांगला शब्द लोकांनी खाली आणला, काय कळस केला होतो, पण असं नाही. हा कळस झाला का त्याच्यावर बांधकाम थांबलं. तसं काल्याचं कीर्तन झालं का आपला सप्ताहाची सांगता झाली. आणखीन एक दुसरं उदाहरण, आपली गोदावरी मैया कुठून उगम झाली? ब्रह्मगिरी पर्वतावरून आपली गोदावरी मैया उगम पावली. त्याच्यानंतर गंगा कुठे गेली? तिथून पुढं गंगा असणारी कुशावर्ता कुंडामध्ये आली. तिथून रामकुंड, तिथून असणारं नाशिक मार्गे श्रीरामपूर मार्गे पैठण मार्गे आपलं साष्टांग बळ आहे की नाही, इथं आली. इथून पुढे गेली नांदेडून पुढं समुद्राला जाऊन मिळाली. आता समुद्रातून गंगा पुढं कुठं गेली? अवघ्या झाल्यावर मी तुका म्हणे गंगा योग्य प्रमाण दिलं. एकदा टाळी वाजा सगळेजण. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. समुद्रात एकदा गंगा गेली का पुन्हा गंगेचं धावणं संपलं. एखाद्यानं जर विचारलं तर समुद्रातून गंगा पुन्हा कुठे गेली, लोक म्हणतील याचे वायरस अटकले काय, समुद्रातून गंगा कुठंच जात नाही, समुद्रात गेली का त्याचा विषय संपला. तसं काल्याचं कीर्तन झालं का आपलं सप्त्याची सांगता झाली. आणखीन तिसरं उदाहरण ज्ञानोबा देतात. सोनं काय भाव झाला आता, काय थोडं आहे, 1.5 लाखाच्या पुढं सोनं चाललंय. ज्यांनी सोनं करून ठेवलं त्यांचं कामच झालं ऐका. म्हणून सोनं करून ठेवलं पाहिजे होते. पण चला आता हे काय एकाला कळत होतं, काय कळतच नव्हतं, काय मोल्डे असो. चला, सुवर्णाची कसोटी कधी आहे? सोन्याची. त्याला 16वा कस दिला का सोन्याची कसोटी थांबली. तसं 16वा कस गंगा समुद्राला जाऊन मिळाली, मंदिरावर कळस झाला का परिपूर्ण आहे. तसं काल्याचं कीर्तन झालं का आपला सप्ताह सांगता झाली. याच्यासाठी एवढं तुम्हाला सोपं करून सांगितलं. आता ऐका, एका तासामध्ये आपल्याला हे सगळं खेळ आवरायचं आहे. ही जी आपली गवळण आहे ही वृंदावनामध्ये गायी राखत असताना जी कृष्णाने लीला केलेली आहे त्या लीलेमध्ये आपल्याला हा अभंग गवळणी सोडायची आहे. सुंदर आजचा अभंग विशेष आहे, एकदम विशेष आहे. तुम्ही कदाचित ऐकलं असेल किंवा नसेल ऐकलं सांगता येत नाही. फक्त सर्वांगाचे कान करून ऐका गड्या. सुंदर अशा प्रकारचं कीर्तन तुम्हाला मी नाथ महाराजाच्या कृपेने सांगण्याचा प्रयत्न करतो. भगवान कृष्णाचा जन्म हा कशासाठी झाला कोण सांगेल? भगवान कृष्णाचा जन्म हा भक्तांचं ऋण फेडण्यासाठी झाला. ऋण फेडावया केला अवतार अविनाश आला आकाराशी. ऋण फेडण्याकरता कृष्णाचा अवतार आहे. बघा, भगवान कृष्ण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. अवतारला येण्याच्या अगोदर जे काही पूर्वपीठिका पिढली त्याचं कारण काय? देव कधी अवतार घेतो? यदा यदा हे धर्मश ग्लानिर्भावती भारत अभ्युत्थानम धर्मश तदात्मानं सृजाम्यहम. एवढंच नव्हे, भक्तांचा संभाळ दृष्टांचा संहार करण्यासाठी देवाचा अवतार आहे. असं अनेक बाब झालं म्हणून देवाने विचार केला आपल्याला काय करायचं आहे? अवतार धारण करायचं आहे. अवतार धारण करायचं आहे म्हणून देवाने नियोजन केलेलं आहे, योजना आखलेली आहे. देवकीच्या गर्भामध्ये भगवान कृष्ण येणार आहे. पण त्याच्या अगोदरची पूर्वपीठिका अशी आहे, किस्सा असा आहे. देवकी ज्यांच्या तिथं जन्माला आली तो किस्सा पूर्वीचा असा आहे. कंसाचे वडील उग्रसेन ते राजा होते आणि उग्रसेनाची धर्मपत्नी ती असणारी गरोधर होती. गर्भ अवस्थेत असताना आशिक लीला घडी. महिला मंडळ लक्षपूर्वक ऐका, बोलू नका. त्या उग्रसेनाची पत्नी गर्भवती असताना तिच्यामध्ये प्रकार असा घडला. आकाश मार्गाने एक द्रविड नावाचा राक्षस मार्गक्रमणा करत होता. द्रविड नावाचा राक्षस मार्गक्रमणा करत असताना तेवढ्यामध्ये काय झालं, त्या राक्षसाची सावली त्या असणाऱ्या उग्रसेनाच्या बायकोवर पडली, त्या गर्भावर पडली. त्याचा परिणाम तो गर्भ वाईट निघाला. तो गर्भ होता कंसाचा. कंस दृष्ट बनला. त्याचं कारण काय? त्याचं कारण आहे त्या द्रविड राक्षसाची सावली. विठ्ठल, द्रविड राक्षसाची सावली त्या गर्भवतीवर स्थिर पडली म्हणून दृष्ट मुलगा जन्माला आला. म्हणून गर्भ अवस्था असताना
9 महिने 9 दिवस स्त्रीनं आपल्या घरामध्येच राहिलं पाहिजे शक्यतो. जेवढं राहता येईल तेवढं सूत्र पाळता येईल. याच्यासाठी स्वतंत्र कीर्तन होईल. कसे मुलं जन्माला आले पाहिजे याच्यासाठी फार मोठा एक असे दृष्टांमागं दृष्टांत आहे. सोडा, माझा तो विषय नाही. मला तुम्हाला एक खुलासा करायचा की बाबांनो, त्या राक्षसाशी सावली पडल्यामुळं असा कंस भयानक जन्माला आला, हे त्याचं कारण आहे. मग जन्माला आल्यानंतर कंस, एका देवाने सांगितलं, कंस आपलं उग्रसेना, तुझा हा जो मुलगा आहे ना फार दृष्ट निघणार आहे, मूर्ख निघणार आहे, त्रास देणारा मुलगा निघणार आहे. तू काय कर, हा मुलगा गंगेत सोडून दे. म्हणून उग्रसेनाने काय केलं, एक लाकडाची पेटी केली. त्या पेटीमध्ये तो मुलगा सोडून दिला. सोडून दिल्याचा परिणाम वसुदेवाचे असणारे पिताश्री, त्यांनी तो असणारी पेटी पाहिली, धरला, नवीन मुलगा आहे, कोण आहे. त्यांनी ती घेतली आणि सांभाळ केला. वसुदेवाचा आणि कंसाचा सांभाळ तिकडं सुरू आहे. सांभाळा सुरूच आहे. त्याच्यानंतर बरेचसे दिवस झाले, तोही पोरं मोठे झाले. कंस जरा दृष्ट होता, वासुदेव असणारे सज्जन होते. मग कंसाला नारदाने कडी लावली. काही लोक नारदाला नाव ठेवते बरं का. नारद कोणा माणसाला म्हणू नका, गावातल्या लोकांना नारद म्हणू नका. नारदाने जे कडी लावल्या त्या लोकांचं कल्याण करण्यासाठी लावल्या. कडी लावी जे नारदाची कळ लावणे वेगळं आणि तुमची आमची कळ लावणं वेगळं. विठ्ठल आपल्या पाटलासाठी एक जोरदार टाळी होऊन जाईल. आनंद वाटला आपल्या सगळ्याला. आपलं गाव आज आपला खरा काला झाला बरं का पाटील. आज आपला खरा काला झाला. शेवटी माणसं आता कसं आहे, आपले माणसं भेटले की बोलते. मी प्रत्येक कीर्तनातून माझं 9 प्रकारची बळ आहे. लौकिक बळ म्हणजे काय, तेव्हा मी यांचं नाव घेत असतो. लौकिक बळ कशाला म्हणतात तुम्हाला चालतं चालतं सांगतो. लौकिक बळ त्याला म्हणायचं, माणूस कोणाच्या अध्यात नाही मध्यात नाही काय नाही, पण समाज भरपूर पाठीमागे, ज्याच्या पाठीमागं समाज, त्याला म्हणायचं लौकिक बळ. पहिले होते अण्णा हजारे आणि दुसरे आपले मनोज दादा जरांगे. मी कीर्तनातून सांगत असतो बरं का. माझा तो विषय आहे ते बोलत असतो. चला, ह्याला म्हणायचं लौकिक बळ. बळाचे अनेक प्रकार आहे. आता आले तुम्हाला बोलायचं का, माझं जोडून देऊ. हां ठीक आहे नाही विचारलं मी तुम्हाला. कसं पुन्हा पुढं जायचं असलं तर सगळं विचारून घेतलं. ऐका काय सांगत हो तुम्ही म्हणा. कीर्तन वसुदेव आणि कंस चांगला होता. वसुदेव आपलं कंस वाईट होता. वसुदेव असणारे चांगले होते. दोघांचा संवाद झाला, मोठे झाले. नारद महर्षी भेटले. नारदाने सांगून दिलं, कंसा अरे तू यांचा नाही, तुझे खरे वडील कोण आहेत तर उग्रसेन तुझे वडील आहे, ते राजा आहेत, तुला सोडून दिलं. असं कंसाला कळल्यानंतर कंस आपल्या बापावर आपला अरण्यात गेला. देवाची साधना केली, तपाचं बळ सामर्थ्य अंगीकार केला आणि असणारं आपल्या बापावर चाल केली. उग्रसेन राजा होता, त्याला कैद केलं आणि कैद करून आतमध्ये कोंडून टाकलं. उग्रसेन आपला कंस राजा बनला. असा हा कंसाचा इतिहास. मग कंसाचा इतिहास आहे. कंसाची बहीण देवकी, त्याने विचार केला माझी बहीण कोणाला द्यायची. मग त्या कंसाने विचार केला माझी बहीण देवकी, माझा मित्र वसुदेवाला द्यायची. बघा, वाईट माणूस सुद्धा आपली बहीण आपली मुलगी कोण्या माणसाला द्यायची विचार करतो. म्हणून पोरांनो, लग्न होत नाही घाबरू नका. चांगलं वागा, चांगलं राहा, बराबर लग्न होणार, बराबर लोक आणून देणार. वाईट माणसं सुद्धा चांगल्या माणसाचा विचार करतात, पण चांगल्या माणसाने ठाम राहावं लागतं. ते यांच्यासारखं असं आपल्या याच्यावर ठाम राहायचं, आपलं सोडून द्यायचं नाही. कानात बोलू नको, हे विषय महत्वाचं आहे. चला, म्हणून असं ठाम राहायचं. म्हणून असणारं दुर्जनाने सुद्धा सज्जनाचा विचार केला. आपली मुलगी द्यायची ते म्हणजे कोणाला, वसुदेवाला द्यायची. म्हणून ठरलं महाराज, लग्नाचं आयोजन ठरलं. हो,
दुसरा एक खुलासा करायचा राहिला पहा. आपल्याला सर्वांना आवडणारं व्यक्तिमत्व आमचे महादेव महाराज गिरी बाबासाठी जोरात टाळी वाजा करा. तुम्हाला एक खरं सांगू का बरं का गावकरी मंडळी, आज गिरी महाराज सापडले. हे व्यक्तिमत्व सगळ्याला आवडणारं व्यक्तिमत्व आहे, सगळ्याला. असा एकही माणूस नाही महादेव महाराज गिरीच्या विरोधात आहे, असा एकही नाही. ही मूर्ती घरात असताना ब्रह्मदेवाने कुठून माती आणली आणि काय केलं, कशी घडली, ब्रह्मदेवाला विचार लागेल. हे माणूस कुठून तयार केला, वेगळाच माणूस आहे. हे माणूस असा आहे कोणालाही चान्स देणार, नवीन जरी पोरगा असला त्यालाही कीर्तन देणार. मला तरी किती मोठे मोठे कीर्तन दिले, पण तुम्हाला पॅकेटच नाव सांगत हे काय हे बरं का दादा, खूप लक्ष दिलं ह्या माणसाने, व्यवस्थित नुसतं मलाच नाही सगळ्याला कोणी भेटू द्या एवढंच नाही. एखाद्याचं कीर्तन जरी असं व्यक्तिमत्व आहे. म्हणून महादेव महाराजसाठी पुन्हा एकदा टाळी वाजा जोरात. गोड व्यक्तिमत्व आहे. आमच्या दादाचे मित्र आहे ते चांगले मैत्री आहे बरं का तुमची, म्हणून असणारे यांना धन्यवाद. ऐका, असं चांगल्या माणसाला मुलगी द्यावी म्हणून कंसाने आपली बहीण वसुदेवाला देण्याचं कबूल केलं, ठरवलं. मग काय पाहता लग्न झालं थाटामाटात. लग्नामध्ये वरात निघाली आणि तेवढ्या वरातीत असणारी आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगत तसे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा, 8वा हिचा पुत्र वधिल तुझसे, सांगे दूतापाशी आपलं हिचा 8वा मुलगा तुला संपणार आहे, मारणार आहे. त्यावेळेस असणारं कंसाने तलवार काढली आणि आपल्या बहिणीला मारणार. तेवढ्यात वसुदेवाने हात धरला आणि वसुदेव समजून सांगतात रामायणामध्ये एक ओवी आहे, कोणाकोणाचा घात करू नये. ऐका, गो ब्राह्मण स्त्री बंधू वधावया केली अपराधू, तरी करू नये यांचा वधू, भरता प्रसिद्ध तू विवेकी. रामायणामध्ये वशिष्ठ मुनी भरताला सांगतात गो ब्राह्मण स्त्री आणि बंधू. गो म्हणजे गाय, ब्राह्मण म्हणजे जातीचा ब्राह्मण नाही. ब्राह्मण या शब्दाचा अर्थ शास्त्रामध्ये जो ब्रह्म जाणतो, जो भक्ती करतो, जो चिंतन करतो, जो देवाचं भजन करतो त्याला ब्राह्मण म्हणतात. जातीचा ब्राह्मण नाही. त्यांच्याकडे माळी सुद्धा नसतात. मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. हो, असं असणारा गो ब्राह्मण म्हणजे ब्रह्म जाणणारा, स्त्री आणि बंधू वधावया केली अपराधू, मारण्यासारखा जरी अपराध केला या चौघाने, कोण गाय ब्राह्मण स्त्री आणि बंधू, तरी करू नये यांचा वधू. म्हणून असणारा वसुदेवाने हात धरला, आम्हाला बंदिवासात ठेवा आणि जे काही मुलं होते ते तुला मी समर्पित करून टाकेल विठ्ठल. तारकळी मंडळी सोडून बसलेले आपलं काय चाललं होतं, जे सांगन त्याला आजचं कीर्तनच सांगा. चालले होते मुलं असणारे सगळे, आम्हाला बंदिवासात टाका, झालेले मुलं संपून टाका. मग असणारे मुलं झाले, कसे झाले थोडं गमतीनं सांगतो बरं का, वेगळं नाही. जुनंच एक गाणं आहे, थोडंसं त्याला असं टच करतो, गाणं म्हणायचं नाही आपल्याला. मुलं कसे झाले, अरे 1 2 3 4 5 6 6 मारी तर दुराचारी, एवढेच झाले बरं का. असे 6 मुलं मारून टाकले, 6 मारले. 7वा जो गर्भ आहे योग मायेने तो गर्भ गळीत झाला आहे, रोहिणीच्या उदरात नेऊन घातलेला आहे. आणि 8वा जो गर्भ आहे 8वा येणार म्हणून कंसाला सुद्धा धाक पाळला. ज्यावेळेस देवकीचं तेज दिसत आहे त्यावेळेस सूर्यासारखं असं तिचं तेज आहे. सुंदर अशा प्रकारनं उदरामध्ये असणारा कोण आहे, या जगाचा चालक मालक आहे असे असणारे भगवान कृष्ण उदरामध्ये आहे. देवकीला प्रसूत होणार अशा अवस्थेत कंसाला धाक पडला. पण महाराज रात्रीचे 12 आहे,
12 वाजलेला आहे. सुंदर असा काळ आहे आणि त्या कालावधीमध्ये भगवान कृष्ण त्या असणाऱ्या कारागृहामध्ये प्रगट झाले. गोपाल कृष्ण तुमचा आमचा जन्म वेगळा आणि देवाचं जन्म वेगळा. देव जन्माला येत नाही, देवाचं प्रागट्यकरण असतं. साक्षात भगवंताची मूर्ती 8 वर्षाची मूर्ती त्या असणाऱ्या कारागृहामध्ये जन्माला आले. कोणी कोणी ते कारागृह पाहिलं? मी वृंदावनला गेल्यानंतर आम्ही पाहिलं ते कारागृह जिथं भगवान कृष्णाला आई वडिलाला कोंडून ठेवलं होतं. ते कारागृह आम्ही पाहिलं. महाराज आम्ही वृंदावनला गेलो होतो. बघा प्रत्यक्ष ते ठिकाण पाहून आल्यामुळं आम्हाला आता ते ठिकाण आठवतं. पण जोपर्यंत हातपाय चांगले सुरक्षित आहे फिरून घ्या म्हणजे यात्रा करून घ्या. फिरण्याचा अर्थ जाताना गोव्याला फिरले गेले का हाणलेच पाहिजे. म्हणून असणारं फिरण्यासाठी जा, आपण कुठे जा, तीर्थयात्रेला जा, भ्रमण करायला जा. ऐका, लक्षात घ्या. असं असणारं त्या कारागृहामध्ये 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. प्रगट झाल्यानंतर मुलाने सांगितलं वडिलाला लगेच आल्याबरोबर पहिलं काम सांगितलं मला या ठिकाणी ठेवू नका, मला इथून उचला आणि नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने ताले वहाँ क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. खुल गए ताले सो यथे रखवाले, हाथों में भरचिया भाले, ओ दिल के काले पड़े थे पाले, काल के हवाले होने वाले. वासुदेव ने श्याम को उठाया था, टोकरी में घन श्याम को लिटाया था. बादल छाए उमड़ाए बरसात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. आज जन्मे कन्हैया का बात हो, आज जन्मे कन्हैया का बात हो, जब से जन्मे कन्हैया का बात हो. खुल गए ताले वह क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. ऐका काय घडलं. खुल गए ताले सो येथे रखवाले, हाथों में फरचिया भाले, ओ दिल के काले पड़े थे पाले, काल के हवाले होने वाले. वासुदेव ने श्याम को उठाया था, टोकरी में घन श्याम को लिटाया था. बादल छाए उमड़ाए बरसात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. जुन्या लोकांचं गाणं आहे. तूने काजल लगाया, त्याची चाल घेतली असो, ते थोडं टच केलं ते खुश होण्यासाठी काही नाही. याला दुसऱ्या यांचा भविष्यकाळ आठवाला. ऐका, जब से जन्मे कन्हैया खुल गए ताले सोए थे रखवाले, हाथों में फरचिया भाले, दिल के काले पडे थे भाले, काल के हवाले होने वाले. असं कृष्णाला उचलल्याबरोबर कडी कुलप आपोआप उघडले, दरवाजे उघडले, रक्षेपाळ सगळे झोपी गेले. मनसे असे रक्षेपाळ तेम्या मोहिले सकळ. असणारं नंदराजाला आपलं वसुदेवाने मुलगा उचलला आणि यमुनेतून चालले. जात असताना यमुनेने पाहिलं हीच संधी आहे, संधीचं सोनं करणारा माणूस पाहिजे. यमुनेने विचार केला आता आपण भगवान कृष्णाचं दर्शन घेतलं पाहिजे. पण भगवान कृष्ण वसुदेवाच्या डोक्यावर आहे. यमुनेचं पाणी वाढत आहे. ऐका रे, आपल्या मुलासाठी बाप काय करत असतो, आपल्या मुलासाठी बापाची काय अवस्था होते. त्या बापाच्या नाका डोळ्यात तोंडात पाणी जातं. फार त्याची विचित्र अवस्था होती. देवाने देवाच्या बापाला सुट्टी दिली नाही तर आपलं कुठं आहे.
म्हणून मुलाने थोडा विचार केला पाहिजे, कृष्णासारखं थोडंसं वागलं पाहिजे, कृष्णासारखा विचार असला पाहिजे. म्हणून असणारं कृष्णाने काय विचार केला, माझ्या वडिलाच्या नाका डोळ्यात तोंडात पाणी चाललंय, पण माझा मुलगा असणारा साधा नाही, त्यांना माहीत होतं, म्हणून पाणी सहन केलं. भगवंताने आपला पाय लांबवला, त्या असणाऱ्या गंगेला यमुनेला लावल्याबरोबर यमुना दोन्ही साईडला पुर चढला चाट पुर चढला. जसं याने प्रमाण दिलं का असा पूर आला, पूर चढला आचाट त्याशी लाविलं अंगुष्ट, आणि मंद मंद पावसाला सुरुवात झाली. बघा, भगवान कृष्ण जन्माला आले का पावसाने सुद्धा हाजरी लावली. तुम्ही आम्ही भर पावसाळ्यात जन्माला येतो आणि पाऊसच गायब होतो, हे तुमचं आमचं आहे. आणि भगवान जन्मानंतर पावसाने निसर्गाने सुद्धा हाजरी लावली, निसर्गाने सुद्धा भगवान कृष्णाचं स्वागत केलं. चला, भगवान कृष्णाला असणारं नंदराजाच्या वाड्यात ठेवलं. तो असणारा तिथला असणारी माया उचलली आणि माया घेऊन वसुदेव मथुरेत आलेले आहे. कडी कुलपा सगळं पुन्हा बंद झालेले आहे. त्या मायेने असणारं माया झाली म्हणून कंस गेला, त्या मायेला धरलं. रडे माया करी अकांत नामा म्हणे उडते दूत. त्या मायेने लगेच सांगून टाकलं, तिथून पुढं महिलाच्या पोटामध्ये राहतच नाही. बघा, सांगितलं ना, काही पुरुष मंडळी तुम्हाला काही मोठं काम करायचं असेल, पुढं रोड जागा घ्यायची असेल, जमीन घ्यायची असेल, काही करायचं असेल तर कृपया घरी सांगू नका. तुम्हाला लई सांगा वाटलं, खुशाल येड्या बाबलीचा आणि येड्या बाबलीला सांगा, पण यांना सांगू नका. हां, म्हणून हे सांगितलं का घोटाळा होतो. म्हणून असणारं काही चाणक्य ती काही गोष्टी सांगितल्या, करायच्या असेल तर त्या सांगू नका, पाय चालता चालता समजून घ्या, असं असणारं त्या मायाने सांगून दिलं. सोडा माया, पण इकडं गोकुळात या. गोकुळामध्ये रोज सगळ्या असणाऱ्या स्त्रिया पाठ किती वाजता उठत होत्या? 4 वाजता उठत होत्या. 4 वाजता पाठ 4 वाजता उठत. महिला मंडळ, जी बाई लवकर उठती तिचा फायदा सांगू का? महत्त्वाचा फायदा आहे बरं का, ऐका. महिला मंडळ तुमच्यासाठी खास आहे. जी बाई लवकर उठती तिचा काय फायदा आहे? आपला केर दुसऱ्याच्या दारात लावतोय तू, शेजारच्या. असं काही करू नका. लवकर उठण्याचा फायदा हे काही घेऊ नका. म्हणून असणारी पूर्व्या स्त्री लवकर उठत होत्या. म्हणून यशोदेची दाशी उठली. दाशी उठल्याबरोबर तिनं पाहिलं यशोदेला मुलगा झाला. ती दाशी पळत नंदराजाकडे गेली. आता ब्रज भाषा आहे बरं का, आतापर्यंत मराठी बोललो, आता थोडं ब्रज भाषा सांगतो. कशी गंमत झाली, कशी लीला झाली. ती दाशी पळाली. बाबा 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 बाबा. नंदराजाला म्हणू लागली बाबा बाबा बाबा. नंदराजा म्हणले बोल छोरी क्या भयो, बोल छोरी क्या भयो, म्हणजे सांग काय झालं. तिनं सांगितलं बाबा बाबा तुमको पतुना है. पतुना आहे म्हणजे बाबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. अरे बोल छोरी क्या पतुना है, सांग काय सांगायचं तुला. बाबा कछुना भयो. कछुना भयो म्हणजे काही नाही झालं. मग काही नाही झालं म्हणून काय के बाबा बाबा रट लगाकर घुमर आहे, काही झालं नाही म्हणून तुला बाबा बाबा वरडाला काय झालं. तिनं सांगितलं बाबा तुमको पतुना है. अरे बोल छोरी क्या पतुना है. बाबा तुमको लाला भयो. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल के. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल के. नंद घरा नंद भयो रे कन्हैया लाल के. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल. हो हत्ती दिया घोड़ा दिया और रजना लाल के. हत्ती दिया घोड़ा दिया मग त्या नंदाच्या घरी आनंद झाला. लाला भयो मुलगा झालं म्हणल्याबरोबर नंदराजाच्या गळ्यामध्ये नवरत्नाचा हार होता. ते नवरत्नाचा हार गळ्यातून काढला आणि त्या दाशीच्या गळ्यात घातला. तुला हा समर्पित. ती दाशी सगळ्याला सांगत सुटली, सगळ्याला सांगत सुटली. काय पाहता यशोदेला मुलगा झाला. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला. गवळण म्हणती गवळणीला गवळणीला. गवळण म्हणती गवळणीला गवळणीला.
ती गवळण सांगू लागली यशोदेला मुलगा झाला. मग सगळ्या असणाऱ्या गोकुळामधल्या स्त्रिया एकत्रित झाल्या आणि सगळ्या स्त्रियांनी गाणं सुरू केलं, आनंदाचं गीत गायलं. तुम्ही सगळेजण, मी पुढं म्हणतो, सगळे महिला मंडळ पुरुष मंडळ पाठीमागं टाळे वाजायचे आणि मस्त सुंदर गीत गायचं. किती सांगू किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू कोणाला कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी अष्टमीच्या रात्री गये मनच्या काठी, गोकुळ अवतरले. थोडं हसू गालात, नाच गाव गालात, पैंजण कर करले. गोपी आल्या नटून, मान दिसतो मुठून, गोपी आल्या नटून, नव्या नवरीचा शृंगार केला. आजी आनंदी आनंद किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला. वा किती आनंद झाला. असा आनंद गोकुळात झाला. गोकुळात आनंद झाल्यानंतर त्या नंदराजाच्या वाड्याकडं एक एक गवळण निघालेली आहे. हे नंतर आपला असणारा भगवान कृष्णाला पाहण्यासाठी एक 85 वर्षाची मालू होती. मालू बघा, तिचं नाव होतं मालूबाई. 85 वर्षाची मालू. तिला कळलं नंदराजाला मुलगा झाला, अनेक वर्षांनी झाला. ती मालू म्हातारी झाली होती. तिच्या लग्नामध्ये तिच्या बापाने तिला भला मोठा असणारा हे दिलं होतं, पेटी, शृंगार पेटी. ती मालू गेली. त्या मालूने काढला आपला पैठणी शालू. पैठणी मालूने शालू काढला. त्याच्यावर कारखान्याचं चित्र होतं, मस्त असणार उसाच्या गाड्या, असं ते चित्र. त्या मालूने शालू घेतला आणि ती मालू शालू उलटाच नेसली. वय झालं होतं 85 वर्ष वय. मालूने उलटा शालू नेसले. नेसल्यानंतर कारखान्याचं चित्र असणारं जे धूर निघत होतं ते खाली गेला, असं ते चित्र. मालूने घेतली लाली. लाली लावायचा प्रयत्न केला. मालूची लाली याला डोळ्यालाच लागली. मालूनं घेतलं काजळ, डोळ्याला लावायचं तर व्हटाला काळं काजळ लावलं. दिवाणी झाली. अशी एक सुंदर गवळण आहे बघा. दीवाने बने मैं दीवानी बने, दीवानी मैं दीवानी बने, दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी. हो आँखों पे लाली, आँखों में लाली, गोविंद गोपाल गाते चले. दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी. वाह, अशी मालू शालू घातला, दिवानी बनी. होठों पे काजल, आंखों में लाली, गालों पे बिंदिया लगा के चली. पुतळ्या डोरला सकळ्या पैंजण कमरेला कंबर पटा, पुतळ्या डोरला सकळ्या पैंजण कमरेला कंबर पटा. अन्न साधन साधन मी सगळा पाठ माट करुणी, सगळा पाठ माट करुणी. नेसलेला शालू पैठणचा,
वा टाळी वाजा टाळी वा काय अण्णा सुंदर शालू घेतला का तुम्ही खुशच? वा माऊली हे सगळे असा सुंदर शालू मालू नेसली शालू नेसून हातात काठी घेतली मालूनी टेकत चाललेली आहे. म्हातारा असा चौकात बसला होता. बघा पाटलांनी सांगितले चौकात बसते, असाच म्हातारा चौकात बसला होता. म्हाताऱ्याने पाहिलं इथं माझीच बायको दिसते म्हातारी, इकडं कुठं चालली नटून, काय भानगड आहे. म्हातारी विचार करत होती मी कुठं चालले का म्हातारा आडच येत होता, आता जर म्हातारा आड आला का काठीनाच हाणते, अशी म्हातारी तयार झाली होती महाराज. अशी म्हातारी येत असताना कोण म्हाताऱ्यानं पाहिलं, म्हातारा आला समोर. आल्यानंतर म्हातारी म्हणली बाग म्हाताऱ्या आतापर्यंत तू माझ्या वाटच गेला, आता नंदराजाला मुलगा झाला मला जाऊ दे. म्हातारा म्हणला मी काय म्हणतो ते ऐकून घे ना तू पहिलं, नंतर बोल. तुम्ही ऐकून घ्या जा, नंतर बोला जा. असं मी मालूचं सांगतो बरं का. मालू ऐकून घेतच नाही, बोलातच सपाटा करते. पहिला तो लांबून आला, दमून आला, कीर्तनाचं पॅकेट घेऊन आला, आपलं पैसे काम करून आला. काम करून आला, त्याला पहिलं विचारा, पाणी द्या, जेवण द्या, त्याला प्रसन्न करा, नंतर हळूच तुमचं काम सांगा. पण हे काय कीर्तनातून सांगायचं का, म्हणजे हे तुम्हाला समजून घ्या. असं असणारं मालू. म्हातारा म्हणतो अरे मालू माझं म्हणणं काय ऐकून घे. अरे तू चालली जाय, 100% जा, काय हरकत नाही, पण तू काय केलं हे. ते म्हणजे काय केलं, अरे पाय म्हणे तुझं काय हे, उलटा शालू नेसली. अशी देवासाठी वेडी झाली. जो देवासाठी वेडा होतो तो खरा परमार्थिक बरं का. वेडं झालं पाहिजे. आम्ही वेडं झालो कशासाठी, संसारासाठी लोक वेडे होते, तो भाग वेगळा. परमार्थासाठी वेड झालं पाहिजे. अनेक लीला केल्या. चला मला माझी काल्याची गवळण सोडायची आहे, तुम्हाला बाकीच्या लीला माहीत आहे. अशा कृष्णाने अनेक लीला केल्या. मला आता वृंदावनाची एक शेवटची लीला सांगायची. ही शेवटची लीलेमध्ये एक अभंग सोडायचा आणि आता एकदम जबरदस्त मार्मिक आहे. काय करावं, माझा वेळ जरा कमी पडला आहे, मला 15 मिनटं बाकी आहे, पण मी अजून तुमचे 10 मिनटं घेईल. जवळजवळ आपल्याला हे सोडायचं आहे, म्हणून आता लीला सगळ्या भरपूर आपल्याला माहीत आहे. अनेक कृष्णाने लीला केल्या, पण एक महत्त्वाची गंमत शेवटची लीला सांगतो, त्याच्यामध्ये आपण थांबत आहे. असे भगवान कृष्णाने अनेक लीला केल्या. पेंद्या वाकड्या बोबड्या सुदैव्या मधुमंगल श्यामा घनश्यामा सगळेजण होते, सगळेजण आनंद घेत होते. पण एक दिवस प्रकार असा घडला, सगळ्या गोपाळामध्ये कलाकार गोपाळ, काय त्याचं नाव, पेंद्या. सगळ्या गोपाळामध्ये कलाकार पेंद्याच्या मनात एक आयडिया आली. अरे भगवान कृष्ण आपल्यावर खूप प्रेम करत आहे, सगळ्यांना जीव लावत आहे. या भगवान कृष्णाचं प्रेम आणखीन दुप्पट आपल्यावर कसं वाढावं, याच्यासाठी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये प्रेम वृद्धीचा प्रयोग सांगितला. अहो तानयाचे लागता झटे, तेने अधिकचे पाना फुटे, रोसे प्रेम दुनवटे पडियंतयाचे. जो आपला पडियंत आहे, पडियंत म्हणजे आवडता, जो आपला आवडता आहे त्याच्याविषयी थोडा रोष केला, कट्टी धरली, त्याला अबोला केला, बोललं नाही, आणि कालांतरानं जर बोललं तर जे प्रेम होतं ते प्रेम दुप्पट वाढतं, असं माऊलीचं म्हणणं आहे. तानयाचे लागता झटे, त्याने अधिकाची पाना फुटे, अधिक प्रेम उत्पन्न होतं. प्रेम वृद्धीचा प्रयोग पेंद्याला आठवला आणि त्याने विचार केला, या ओवीचा पुरेपूर अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. म्हणून पेंद्या वडजाकडे गेला. काय वडजा, काय चाललं, काय नाही, बसलो. अरे काय बसला वडजा, तुझ्या बाबतीत मला फार वाईट वाटतं. परवाची गोष्ट आहे. अरे सकाळी सकाळी भगवान कृष्ण तुझ्या घरी आला, तुला शेतात घेऊन गेला आणि तुला दिवसभर उपवासी मारलं. वडजा म्हणला अरे पेंद्या खरंय तुझं, पण आपण काय करू शकतो, मोठ्याचे लेकरं आहे ते, काय कसं बोलावं, मोठ्याचं कसंही धकतं, आपण गरीब माणसाने काय बोलावं. अरे काय बोलावं म्हणजे तू वेड आहे का, तुझी बाजू मी घेतो, तुला हे सगळं पटतं का. असं पेंद्याने वडजाला एकाचे 2 सांगून त्या वडजाला फोल्ड, वडजाला आपल्यासारखं केलं. वडज्या पेंद्याने फोल्डा आणि मग वडज्या आणि पेंद्या मिळून बोबड्याकडे गेले. काय बोबड्या, काय चाललं, काय नाही, बसलोय. अरे काय बोबड्या बसलाय, तुझ्याबद्दल माझ्या मनात फार चांगला विचार आहे, पण काय करा बोबड्या, फोडू आपण. सगळे पेंद्याच्या मागं आले, बळराम दादाकडे गेले. बळराम दादाचं सगळ्यांनी दर्शन घेतलं. वडज्या वाकड्या पेंद्या सुद्धा सगळ्यांनी दादाचं दर्शन घेतलं आणि पेंद्याने रडायला सुरुवात केली. पेंद्या म्हणला दादा. दादा म्हणतात पेंद्या का रडतोस, काय झालं सांग. काय नाही दादा, तुम्हाला आई वडिलांनी मारलं ना, त्याच्यामुळे मला रडू येतं. अरे पेंद्या म्हणला दादा म्हणतात पेंद्या वेडा आहे तू, आई वडील शिक्षा करणार नाही तर कोण शिक्षा करणार. आणि या बलराम दादाला कोणी मारू शकतं का, आई वडील सोडून. आई वडिलांनी मारलं तर काय झालं. पेंद्या म्हणे दादा तसं नाही, आई वडिलांनी जरूर मारावं,
पण तुम्हाला आई वडिलांनी का मारलं तुम्ही याचा विचार केला का? दादा म्हणलं खरं आहे इकडे पेद्या, खरं आहे, आई वडिलांनी मला का मारलं याचा माझी काहीच चूक नव्हती, मला तेच सांगायचं आहे दादा, तुमची चूक काही नसताना तुम्हाला आई वडिलांनी मारलं त्याचं कारण तुमचा बंधू कृष्ण. हा कृष्ण आहे. या कृष्णाने तुमच्याबद्दल एकाचे दोन, दोनाचे तीन सांगितले आणि आईचे वडिलाचे कान भरले म्हणून तुम्हाला मारलं. दादा म्हणलं खरं आहे, मी त्याचा मोठा भाऊ आहे, कृष्ण माझ्यापेक्षा छोटा आहे, तिने माझं ऐकायला पाहिजे असं मोठ्या भावाला वाटत असतं. म्हणून कधी कधी छोट्या भावाने थोडंसं मान सन्मान द्यायचा, विचारायचं कसं रे दादा काय करू, सगळं तूच करणार आहे पण विचारायचं थोडं. म्हणून असं असणारं कृष्ण पेंद्या दादा दादा म्हणले पेंद्या खरं आहे तू, मग काय केलं पाहिजे? पेंद्या म्हणला दादा आपल्याला असं वाटतं कृष्णाला आपण बाजूला टाकू, एकाएकी टाकू, त्याला आपण बाजूला टाकल्यानंतर त्याला आपली किंमत कळेल आणि किंमत कळाली का मग त्याला पुन्हा आपल्यामध्ये घेऊ, त्याला काही काळ आपल्याला स्वतंत्र बाजूला टाकल्याशिवाय जमणार नाही. पहिलं आपलं हे काम. दादा म्हणले काही हरकत नाही पेंद्या, तू जसं म्हणशील तसं झालं महाराज, ठरलं इकडं. पण रोज प्रकार असा होत होता. गायी वनातून आल्यानंतर भगवान कृष्ण सांगायचे 3 प्रकारचे वन होते, एक निधीवन, एक कुंजवन आणि दुसरं असणारं किशोरवन, असे 3 होते. किशोरवन, निधीवन, कुंजवन, अशा 3 वनात भगवान कृष्णाने आदल्या दिवशी सांगायचं उद्या आपल्याला कुंजवनात गाई घेऊन जायचं. सगळेजण कुंजवनात गाई घेऊन जात होते. भगवान कृष्णाने सांगायचं उद्या आपल्याला निधीवनात गाई घेऊन जायच्या, सगळेजण निधीवनात गाई घेऊन जात होते. भगवान कृष्ण सांगत होते उद्या आपल्याला किशोरवनात गाई घेऊन जायचं, सगळेजण भगवंताच्या पाठीमागे जात होते. पण आदल्या दिवशी प्रकार असा घडला, हे सगळं फोडाफोडी झाली आणि पेंद्याने सांगितलं उद्या आपल्याला किशोरवनात यायचं सांगितलं, तर आपण सगळ्यांनी किशोरवनात जायचं नाही, आपण उद्या सगळ्यांनी निधीवनात निघून जायचं असं ठरवलं. काय पाहता जवळजवळ 1:15 वाजला तरी कृष्णाने विचार केला अजूनही एकही गोपाळ दिसत नाही, कुठे गेले हे सगळे? म्हणून भगवान कृष्ण पाहिलं, झाडावर उंच चढले आणि पाहिलं तर सगळेजण निधीवनात गाई घेऊन गेलेले आहे. भगवान कृष्णाने आवाज दिला, ए पेंद्या, अरे तुम्हाला सर्वांना काल काय सांगितलं होतं? किशोरवनात गाई घेऊन या. ओ पावशे महाराज, ओ अण्णा, तुम्हाला काय सांगितलं होतं? असं सगळ्यांनी किशोरवनात गाई घेऊन या. भगवान कृष्णाचा आवाज कोणी ऐकत नाही. भगवान कृष्णाने विचार केला आपणच खाली उतरले, आपल्या गायी घेतल्या आणि गायी घेऊन निधीवनाकडे भगवान जात आहे. जात असताना सगळ्यांनी पाहिलं, पेंद्या म्हणला पा कृष्ण येत आहे. गोपाळांना कोणी बोलायचं नाही, जो त्याला बोलेल त्याला 2000 रुपये दंड राहील म्हणून कोणी बोलायचं नाही, जो कीर्तनात बडबड करील त्याला लगेच 2000 रुपये दंड आहे म्हणून कोणी बोलू नका, आपलं हा असं कोणी त्याला बोलायचं नाही सांगून ठेवलं. तेवढ्यात भगवान कृष्णाच्या गायी घुसत आहे. बलराम दादा झाडाखाली जाऊन बसले. तेवढ्यात ती गाय घुसल्यानंतर पेंद्या सांगतो, ए कृष्णा, तुझी जी गाय आहे ना आमच्या गुरात आली नाही पाहिजे, कानोबा तुझी गोधने आमच्यातून बाजूला कर, कानोबा कुणी गोधने तू आमच्यात राहायचं नाही. भगवान कृष्णाने सांगितलं का रे पेंद्या, एक तर तुमचं सगळ्यांचं चुकलं, तुम्हाला काय सांगितलं होतं मी, सगळेजण किशोरवनात या, तुम्ही सगळेजण निधीवनात गेले. एक तर मीच तुमच्याकडे गाय घेऊन आलो, चुकलं तुमचं, मला सांगतात कृष्णा तुझं चुकलंय, तुझ्या लक्षात राहत नाही कृष्णा, काय झालं माझं सांग. पेंद्या सांग. पेंद्या म्हणला वडजा इकडे चल सांग म्हणजे कृष्णाला काय झालं. पेंद्याने वडजाला बोललं. भगवान कृष्ण म्हणले आता वडजा माझ्या बाबतीत काय सांगतो बा, काय घडलं माझ्याकडून, आत्मपरीक्षण करावं. बघा देवसुद्धा आत्मपरीक्षण करतो पण माणसं चुकल्याला पाहत नाही. काय करावं त्याला, कृष्ण पाहतो. कृष्णाने विचार केला आपण आपला विचार करावा, म्हणून कृष्णाने विचार केला काय झालं असेल. वडजा काय झालं? अरे कृष्णा परवाची गोष्ट आहे, तू परवा सकाळी सकाळी माझ्या घरी आला, मी सकाळी नाश्ता करण्यासाठी बसलो होतो. नाश्ता करण्यासाठी बसल्यानंतर तू मला नाश्ता करू दिला नाही, तू म्हणला पेंद्या, तू म्हणला वडजा काही खाऊ नको, हे सगळं बांधून घे. मी दुपारची शिदोरी बांधून घेतली, सकाळचा नाश्ता बांधून घेतला, सगळी शिदोरी बांधून घेतली, वनात गेलो. जवळजवळ 1 वाजत आला, मला जेवण करायचं भूक लागली होती. कृष्णा तू मला म्हणला काय, एवढी एक वळती हाणून ये, एवढी एक वळती हाणून ये आणि नंतर मी तुला जेवायला देतो. कृष्णा मी वळती हाणण्यासाठी गेलो, तू माझी सगळी शिदोरी खाऊन टाकली. तुझ्या शिदोरीमध्ये काय होतं, तर काय होतं अण्णा शिदोरीमध्ये, वडज्याच्या शिदोरीमध्ये काय होतं, किती खात होता वडज्या, 5 पोळ्या, 5 पोळ्या, 3 भाकरी, 1.5 कानवल, 1 पुरी. कृष्णा आम्हा धाडिले वनादुरी आणि आमची ठकवून खाल्ली शिदोरी. कृष्णा
तू सगळी माझी शुद्धरी खाऊन टाकली, मला उपवाशी मारलं, तर ते भाकरीचं फडकं सुद्धा जपून ठेवलं नाही, बोरडीच्या काट्यात फेकून दिलं, फाडून टाकलं. तुम्ही भाकर किती खा, शेतकऱ्याला ते फडकं फार महत्त्वाचं आहे. कारण चांगलं फडकं पुन्हा कशाचं करायचं, फार त्याचं अडचण आहे. पेंद्या किती खात होता वडजाच्या वेळेस? 5 पोळ्या 3 भाकरी 1.5 कानवलं आणि 1 पुरी. 5 पोळ्या 3 भाकरी 1.5 कानवलं 1 पुरी. आम्हा धाडिले वनादुरी, आमुची ठकवून खाल्ली शुदोरी. एवढं त्याचा आहार होता पहा. आता कसं खाल्लं पाहिजे, नाश्ता कसा केला पाहिजे? आश्नितम न आश्नितम इति नाश्ता, हा म्हणजे खाल्ल्यासारखं वाटलं पाहिजे, न खाल्ल्यासारखं वाटलं पाहिजे, त्याला मनाचा नाश्ता. पण लोक नाश्ता काष्टा फिटूस तर नाश्ता हाणतात, इतका नाश्ता हाणायचं नाही. खाल्ल्यासारखं वाटलं पाहिजे आणि न खाल्ल्यासारखं वाटलं पाहिजे, त्याला म्हणतो नाश्ता. आता दुपारचं जेवण कसं केलं पाहिजे? कमी जेवलं पाहिजे, कमी. पण काही काही असं खातेत दुसऱ्याची पंगत. कसं खायचं बघा, शिकवतो मला मी. आखो अंजन दातोलन भुका राखो चौथा कोण, डाये करवट पर सो जावी उसको रोग कभी न होय. तोंड स्वच्छ धुतलं पाहिजे, डोळ्यात असणारं अंजन घातलं पाहिजे. पूर्वीचे जुने लोक इथं दह्याला तोंड धुतलं का रेणापुरीला आवाज जात होता, असे तोंड धुते. आता वमन 15 दिवसातून वमन केलं पाहिजे, पण आता ते कळत नाही. पण काही काही इतकं खात्यात, इतकं खायचं नाही. कसं खायचं? भुका राखो चौथा कोण, या पोटाचे 4 भाग करायचे. 4 भाग म्हणजे चाकूने कापून नाही, मनाने. अर्ध पोट जेवायचं, चतकूर पोट पाण्यासाठी ठेवायचं, आणि चतकूर पोटाचा भाग निव्वळ रिकामा राहायला पाहिजे. कशासाठी? हे फिल्टर होण्यासाठी. आता कल्पना करा, महिला मंडळ, तुमच्या हातामध्ये एक वस्तू आहे मिक्सर, आणि मिक्सरचं भांडं. मिक्सरच्या भांड्यामध्ये एखादी वस्तू दाबून दाबून चेपून भरवली, झाकण लावलं, बटन सुरू केलं, ते मिश्रण होईल, ते जागेवर कणलं, पाते तुटतील. आणि तुम्ही ते भांडं कमी भरवलं, बटन सुरू केलं, तसं पोटाचं आहे. कमी खाल्लं का भरारा सारा म्हणजे वेगळं वाटत असं कमी. पण आता हे कळण त्याला आहे बरं का. असं वडज्याची शुद्धरी होती. 5 पोळ्या 3 भाकरी 1.5 कानवलं 1 पुरी. आम्हा धाडिले वनादुरी, कृष्णा तू माझी शुद्धरी खाऊन टाकली, मला उपाशी मारलं. याच्याकरता कृष्णा तू आमच्यात राहायचं नाही, आमच्यातून बाजूला हो. कृष्णाला बाजूला केल्यानंतर भगवान कृष्ण असणं बाजूला झाले, भगवंताला असहाय्य झालं, आणि भगवान कृष्णाची झालेली अवस्था काल्याचं अभंगाचं. एका कुलती येतो कुलती येतो काकुलते तुमची मग लागली अभंगाच्या पहिल्या चरणात वर्णन करतात, काकुलती येतो हरी. कृष्णाला बाजूला केल्यानंतर भगवान कृष्ण रडत आहे. बघा, सगळ्या जगाला रडणारा देव आज त्या देवाला भक्ताने रडवलं. असे भक्त असले पाहिजे. त्या भक्तासाठी देव सुद्धा रडतो. बाजूला केलं तर नाही विसंमत येरा येरा. जर बाजूला केलं, तुम्ही जाता गावा हुर हुर माझ्या जीवा भेटशी की देवा मज लागी. अरे गोपाळांनो, मला बाजूला करू नका, मला तुमच्यात राहू द्या. तुमच्या विना मला करमू शकत नाही. कारण का? तर मला तुमची सवय झालेली आहे. अभंगाचं 2रं चरण. तुमची
मज लागली सवे ठाईचे नवे नहोगडी. एकदा चांगली सवय लागली का पुन्हा असणारी वाईट सवय लागत नाही. म्हणून आपल्या गावकऱ्याला चांगलं ऐकण्याची सवय लागली. म्हणून हे असे लोक आहे सगळे, अण्णा, आवटे माऊली, पावशे महाराज, म्हणून आहे की नाही, एका होणं बळी रे. हे लय हुशार आहे. एक नाव सांगत नाही मी, एक पकवाजा होता, साधारण होता तो, मला पकवाज वाजायचा. आमच्या गावकऱ्यांनी त्याची एक असणारा जो पकवाज आणि एक घोडी मंदिराच्या मागे नेऊन ठेवली होती. एकदा सवय लागली चांगल्या पकवाजाची, गायनाची, ती सवय चांगली आणि चांगली सवय बरं का. तुमची मजा लागली सवय ठाईचे नवे नवगडी. एकदा सवय चांगली लागली का माणसाला ती लागल्या जाते. गोपाळानं सांगितलं, कृष्ण सांगितलं, अरे गोपाळांनो मला तुमची सवय हरिओम नाही बोलतो असे काय काय राहतात. म्हणून असणार तुझा मोरा नावाचा बैल चुकला. सांगायला तुझ्या घरी गेलो, तुझ्या वडिलाला सांगितलं तुमचा मोरा बैल चुकला, आला तर बांधून ठेवा, मी शोध घेतो. पण कृष्णा तुझा वडील माझ्या पाठीमागं काठी घेऊन लागला. परियेशी सारंग धरा. म्हातारा कसा पाठीमागा लागला, येणे यांच्या चालीतून दाखवून दिलं. त्यात कोण असा पाठीमागा लागला, असा म्हातारा कृष्णा तुझा पाठीमागा लागला. कृष्णा तू असा नमुना, तुझा बाप असा नमुना. आणि काय सांगतो कृष्णा, याच्याकरता कृष्णा तू आमच्यात राहायचं नाही, बाजूला हो. कृष्णाला बाजूला केल्यानंतर कृष्णाने विचार केला, मीही फेल गेलो, माझे वडीलही नापास झाले, आम्ही दोघंही नापास झालो, आता शिल्लक राहिली माझी आई. आईचं नाव सांगावं आणि यांच्यामध्ये आपण जमा होऊन जाऊ. म्हणून कृष्ण मला चुकलं असाल गड्या गोपाळानं जाऊ द्या, पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या जाऊ द्या, अरे पण माझी आई काही जर आलं गावामध्ये तर माझ्याबरोबर तुम्हाला सुद्धा खायला देते, माझी आई किती जीव लावते. म्हणून माझ्या आईकडं पाहून मला तुमच्यामध्ये घ्या. त्यावेळेस मधुमंगल म्हणला, कृष्णा सांगू नको तुझ्या आईचं, तू असा नमुना, तुझा बाप, अरे तुझ्या आईनं तर मला शिव्या दिल्या, शिव्या. कानोबा ओढाळ तुझी गाई, होत्या नव्हत्या कळंबाठाई, शिव्या देती तुझी आई. तुझ्या आईनं शिव्या दिल्या, याच्याकरता तू आमच्यात राहायचं नाही, आमच्यातून बाजूला हो. कृष्ण म्हणला, गोपाळांनो तुम्हाला वाटतं का मला कोणी बोलत नाही, मला फोन करणारे, मला बोलवणारे फार मोठे मोठे लोक आहेत, पण ते मला आवडत नाही. अभंगाचं 3रं चरण. आणि का बोलावी ती फार, आणि का बोलावी ती फार, बोलावी ती फार, बोलावी ती फार, बहु थोर नावडती, बहु थोर नावडती, मजा लागली, तुमची मजा लागली, तुमची मजा लागली, बहु थोर नावडती, तुमची मजा लागली, तुमची मजा लागली. अनेक बोलावे ते फार बहु थोर नावडती, तुमची मज लागली सवे ठाईचे नवे नवगडी. आपण 5-10 मिनटात थांबणार आहे. उद्या आपल्याला एक महत्त्वाचं काम आहे. उद्या आपला असणारा रेणापुरीला यज्ञ सुरू आहे. त्या यज्ञामध्ये उद्या आपल्या गावाची पंगत आहे. पंगत असल्या कारणाने तब्बल 50,000 रुपये खर्च आहे तिचा. याच्यासाठी उद्या सगळ्यांनी ते जमा करा. पंतनाना असतील, तात्या असतील, अजून कोण आहे, भगवान आपले दुकानदार भगवान माऊली असतील, असे यांच्याकडंच पैसे जरी जमा केले तरी चालेल. म्हणून उद्या ती आपली दक्षता आहे, सगळ्यांनी काळजी घ्या. उद्या असणारी आपली पंगत आहे. गहू दिले तरी चालेल, पैसे दिले तरी चालेल, अजून काय काय असेल ते सांगते ना तुम्हाला सगळेजण. म्हणून हे उद्याचं ध्यानात घ्या. ऐका काय म्हणतो, ऐका थोडं राहिलं, आपलं कीर्तन संपत आहे. तुम्ही आता सगळ्यांनी एकदा टाळी वाजा आणि भगवंत करा. विठोबा शिवाय
अनेक बोलावी ती फार बहुथोर नावडते. मला पुष्कळ झालं बोलणारे पण मला आवडत नाही. मग शेवटी भगवंताने काय केलं, गोपाळांच्या जीवाला मिठी मारली. भाविके त्यांची आवडी मोठी, तुका म्हणे मिठी घाली जीवे. भाविका तुम्हाची आवड मोठी, भाविका तुम्हाची आवड मोठी, भाविके त्यांची आवड मोठी, भाविके त्यांची आवड भाविका तुम्हाची आवड मोठी, भाविका तुम्हाची आवड मोठी, भाविका त्यांची आवडी मोठी, भाविका त्यांची आवडी गाली तुका म्हणे मिठी घाली, तुमची मोठी सेवा, तुका प्रमादाला गती सेवा, तुका म्हणे मिठी घाली जीवे, तुका म्हणे मिठी घाली जीवे, तुमची माता लागली जावे, तुमची माता लागली जावे. वा. भाविके त्यांची आवडी मोठी, तुका म्हणे मिठी घाली जीवे. भाविकाची भक्तांची देवाला आवड आहे म्हणून देवाने शिवाने जीवालाच मिठी मारले. जीवाला मिठी मारल्यावर जीव राहिला नाही, शिव झाला. असे सगळे एकत्रित झाल्यानंतर तो काही आनंद वेगळा आहे. देव भक्त दोन्ही एकरूप झाले, मुळीचे संचले जैसे तैसे. सगळे कृष्ण झाल्यानंतर भरपूर काही आनंद झाला. मग त्या आनंदामध्ये अनेक प्रकारचे खेळ सुरू झाले. वा पाकवाजी
खेळ सुरू केला म्हणून हा खेळ झाला. असे अनेक प्रकारचे खेळ खेळले. गांधी भार कोटे भोग काय खेळा याचे सुख. भरपूर आता टाइम झाला म्हणून सगळे शिदोरी एकत्रित आणली. एकत्रित आल्याचा आनंद असतो म्हणून सगळेजण एकत्रित या. ऐका, एक वाक्य बोलून जाईल. एकत्रित येण्याने आनंद असतो म्हणून सगळेजण एकत्रित या. एकता में अनेकता की शान है. सुनो, एकता में अनेकता की शान है, इसीलिए मेरा वारकरी संप्रदाय महान है. म्हणून सगळ्यांनी एकत्रित चला, आनंद घेत चला. कसं आहे, आनंद घ्यायचं हेच ठिकाणे, एकत्रित येण्याचं हेच ठिकाणे, समजून घ्यायचं हेच ठिकाणे. जास्त सोडून द्यायला शिका. आजच्या कीर्तनातून एवढं घेऊन जा. जास्त सोडून द्यायला शिका. ज्याला जास्त सोडून देता आलं त्याचं काम झालं. तुम्ही जर छोट्या छोट्या गोष्टी मनावर घेतल्या तुम्ही सक्सेस राहणार नाही. लोकांकडून लक्ष देऊ नका. लोक तुम्हाला नाव ठेवतील, बोलतील. तुम्ही तुमचं काम करा, यशस्वी व्हा आणि यशातून उत्तर द्या. वा वा. एक वाक्य बोलून जाईल. गरीब, ऐका, एक वाक्य, एवढंच वाक्य घेऊन जा. गरीब म्हणून जन्माला आलो त्याचं दुःख मानू नका. ऐका, फार महत्वाचं आहे. गरीब म्हणून जन्माला आलो याचं दुःख मानू नका, पण गरीब मरू नका. हे तुमच्या हातात आहे. वा वा. बाबांना भरपूर काही बोललेलं आहे. असे सगळं एकत्रित झाले. भगवंताने जवळ घेतले. सगळ्याला आपली शिदोरी एकत्रित केली. सगळ्याला वाटून दिली. भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली. कंठी धरिला कृष्ण मनी अवघाजनी प्रकाश काला वाटुली क्रमिका वैष्णविका मारिका विठ्ठलोका दासो. काला वाटुली क्रमिका वैष्णविका संभ्रम शिरोमणी भूमंडळी आम्ही पडे शिरोमणी. काला वाटुली क्रमिका वैष्णविका संभ्रम शिरे लावेली तुम्ही मारी डोळी घडी मुख पसरवणे घडी. माते दादा जय डोळी प्रभू करा. तुम्ही आजू तुम्हाला कोणे नेते का. हरी डोळी घडी मुख पसरवणे घडी. मारी दुई कडे मुख पसरवणे घडी. गुरु बाबा क्षमा परास महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वर राजा पाया पैकी